कटोरी जोडते वेळेस ही एक चूक करू नका. तर मैत्रिणींनो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता इथे बघा, मी कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे आणि साईड पार्ट घेतलेला आहे. तर एकाच बाजूचे होऊ नयेत म्हणून मी एकासमोर एक ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण आधी सुरुवातीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर हा आहे बघा 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. खूप मैत्रिणींना कटोरी जोडते वेळेस खूप चुका करतात, त्याच्यामुळे त्यांचं ब्लाऊज शोल्डर उतरतं किंवा गळा पसरट होतो किंवा चुन्या पडतात ब्लाऊजला. खूप अशा भरपूर सारे प्रॉब्लेम येतात. त्यासाठी काहीही चुका करू नये म्हणून मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवट नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मी आधी सुरुवातीला अस्तर जोडून घेत आहे अशा पद्धतीने. तर बघा, अस्तर जोडते वेळेस ना चून पडू नये कपड्याला म्हणून मी अशा पद्धतीने सावकाश हात ठेवून मी गच्च व्यवस्थित कपडा साफ करत मी जोडून घेतलेला आहे. आता बघा, इथे कटोरी घेतलेली आहे. तर आता कटोरी पण एकासमोर एक ठेवायची आहे आपल्याला आणि मग नंतर त्यावरती अस्तर ठेवायचं आणि मग सगळीकडून अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला. तर बघा, कधी जो आता हे पेंटिंग म्हणजे प्रिंट असलेला कपडा आहे, त्याच्यामुळे उलटं सुईचं ओळखू येतं. तर आता इथे आपलं अस्तर जोडून झालेला आहे. तो एक्स्ट्रा जो कपडा आहे ना, तो मी इथे कट करून घेते आणि मग पुढचं दाखवते. तर मी फक्त समोरचाच भाग स्टिच करून दाखवणार आहे. खूप मोठा व्हिडिओ नाही आहे, छोटासा आहे, म्हणजे तुम्हाला छोटा समजेल म्हणून मी छोटा व्हिडिओ केलेला आहे. तर बघा, आता आपलं इथे कटिंग करून झालेलं आहे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो. तर आता बघा, कटोरी जोडते वेळेस ना कधीही खालच्या साईडने अजिबात जोडायचं नाही, वरच्या साईडने जोडायचं आहे, म्हणजे गळ्याच्या साईडने. तर कधी कधी मैत्रिणी नवीन असतात ना, ते खालच्या साईडने जोडतात आणि मग वरती एक्स्ट्रा होते कटोरी आणि मग कटोरी जास्त झाल्यामुळे काय होतं, आपण तिथे कट करून टाकतो. कट केल्यानंतर मग गळा पसरट होतो आणि शोल्डर खूप उतरतं. त्यासाठी कधी पण गळ्याच्या साईडनेच जोडायला सुरुवात करायची कटोरी. तर बघा, आता इथे माझी खालच्या साईडने पण अजिबात थोडीसुद्धा एक्स्ट्रा झालेली नाही आहे कटोरी. बरोबर बसलेली आहे. अजिबात कटोरी पण खेचायची नाही आहे आणि साईड पार्ट पण अजिबात खेचायचा नाही आहे. सावकाश पद्धतीने असं बरोबर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. बघा, फिनिशिंग छान आलेली आहे. आपली गोलाकारमध्ये आपली कटोरी जोडून झालेली आहे. तर तिथे टक्स टाकून घ्यायचं आहे बघ. तर तिथे मी आडवा टक्स टाकलेला आहे 1.5 इंचावरती आणि उभा टाकलेला आहे 2.5 इंचावरती. तर त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. आणि बघा, इथे हा जो टक्स आहे ना, तो तुम्ही इथला कपडा तो कट करू शकता किंवा अशा पद्धतीने दुमटू शकता. तर बघा, पफ खूप छान आलेला आहे आपल्या कटोरीला. टोक पण छान आलेला आहे अशा पद्धतीने. खूप छान आणि फिनिशिंग पण छान आलेली आहे आपल्या ब्लाऊजची. बरोबर गोलाकारमध्ये आपली कटोरी बसलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केला तर छान फिनिशिंग पण येते. तर बघा, आता दुसऱ्या साईडचं पण आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. तर बघा, आता या पण कटोरीचं बघा खूप छान पफ आलेला आहे, टोक पण आलेला आहे भरपूर. तर बघा, आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. तर मेन फॅब्रिकची वरती आणि खालती अस्तरची ठेवून बघा अशा पद्धतीने मी जोडून घेत आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही छोट्याशाच महत्त्वाच्याच जे टिप्स असतात ना, ते जर आपण फॉलो केलो तर आपलं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. तर हे छोटेच असतात कारण, पण ते खूप मोठं नुकसान करतात. त्याच्यासाठी आपण ना थोडंसं सावकाश पद्धतीने हे जे छोटे जे टिप्स आहेत ना, ते फॉलो करत जर आपण ब्लाऊज शिवलो तर एकदम आपला ब्लाऊज फिटिंग आणि फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची मस्त छान येते. तर तिथे बघा, मी उकलून घेतलेलं आहे, म्हणजे सुईचं करून घेतलेलं आहे, क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. तर आता इथे आपण काय करणार आहोत बघा, हुक पट्टी लावून घेणार आहोत लगेच. तर असे भरपूर सारे माझे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती की तुम्हाला घरी बसल्या शिवण क्लास शिकू शकता. खूप सारे असे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती. तुम्ही पेपर कटिंग किंवा स्टिचिंगचे भरपूर सारे आहेत आणि सावकाश पद्धतीने सविस्तर माहितीमध्ये, तेही मराठीमधून भरपूर असे व्हिडिओ आहेत. ते नक्की तुम्ही पाहून तुम्ही घरच्या घरी एकही रुपया न खर्च करता तुम्ही शिवण क्लास करू शकता. तुम्हाला केव्हाही बघा वाटलं तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि मग
तुम्ही तसं पद्धतीने स्टिच कटिंग करू शकता. तर बघा मैत्रिणींनो, आपलं इथं जोडून झालेलं आहे. आणि बघा आता इथे आपल्याला हुकाचे घरं बनवायचे आहेत त्याचे, आणि त्या पट्टीला म्हणजे आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत. त्याला हुक लूप पट्टी म्हणतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांना, म्हणजे असे छोटे जे आहेत ना टिप्स त्यांना पण माहिती होतील. तेही ब्लाऊज शिवताना चुकणार नाहीत. तर फिनिशिंग पण आपल्या ब्लाऊजची खूप छान आलेली आहे. तर आता आपला पूर्ण ब्लाऊज म्हणजे पुढचा ब्लाऊज पार्ट तयार झालेले आहेत. दोन्ही पण साईडचे बघा एकदम फिनिशिंग छान आलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आणखीन एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.